आईकडून दूध बाळाकडे जाणं हा स्तनपानाचा अर्धाच भाग आहे. आपण आईच्या छातीला फक्त दूध मिळण्याचं ठिकाण म्हणून संकुचित करतो. खरं तर आईची छाती हे बाळासाठी दुसरं घर आहे. बाळ जेव्हा गर्भाशयात असतं तेव्हा त्याच्यासाठी वाढीचा सर्व जामानिमा आईच्या गर्भाशयात असतो. त्याला आईचे आवाज ऐकू येत असतात, हृदयाचे ठोके ऐकू येत असतात. तिकडे बाळाला सुरक्षित वाटत असतं. जेव्हा बाळ नवीन जगात प्रवेश करतं तेव्हा बाळाला असुरक्षित वाटतं आणि बाळ रडरड करायला लागतं, रडू लागतं. अशा वेळेस बाळाला आईच्या छातीवर ठेवलं तर बाळाच्या नैसर्गिक सहज प्रवृत्ती जाग्या होतात. बाळाला सुरक्षित वाटतं, बाळ दूध प्यायला लागतं. आईच्या छातीवरचे मित्र जीवाणू बाळाला फासले जातात आणि बाळाला संरक्षित कवच मिळतं. जी बाळं आईच्या छातीवर जास्तीत जास्त वेळ घालवतात त्यांचा मेंदू विकास आणि सामाजिक विकास खूप चांगला झालेला दिसून येतो. कांगारू मदर केअर किंवा आईच्या छातीवरती जास्तीत जास्त वेळ घालवणं हा स्तनपानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण बाळाची साठी आईची छाती हे दुसरं घर आहे.